सगळे मजेत ना आणि असायलाच पाहिजे. माझं नाव आहे निशांत मोहन तळले. मी मर्चंट नेव्हीमध्ये असून काम करतो शिपवरती. तर आज आम्ही करणार आहे पोर्टेबल फ्रेमो पंप ट्रायआउट. हा आहे आमचा फिक्स फ्रेमो पंप व हे आहे याचं वरचं युनिट. ह्याच्यामध्ये आहे स्पीड गेज आणि दुसरा जो आहे तो आहे स्पीड कंट्रोलर. तर हा जो फिक्स फ्रेमो पंप जेव्हा चालत नाही तेव्हा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी आम्हाला पोर्टेबल फ्रेमो पंप टाकावा लागतो. हा आहे हवेने चालणारा ट्रायपॉड. त्याला आम्ही हा पोर्टेबल फ्रेमो पंप लटकवून ठेवलेला आहे. तर याची सक्शन साईड आम्ही पाण्यात डुबवून ठेवलेली आहे. हे जे फ्रेमो पंप्स असतात ते हायड्रॉलिक ऑइलच्या साहाय्याने चालतात. तर हे हायड्रॉलिक ऑइलचे इनलेट आणि आउटलेटचे 2 होजेस आहे. ते होजेस या युनिटमधून जातात व या युनिटमध्येच आपण पुन्हा ते प्रेशर आणि स्पीड जी आहे ती सेट करू शकतो व ह्या जो पाईप आहे यातून ते पंपापर्यंत जातात. आता पंप आम्ही चालू केलेला आहे. तुम्ही पाहू शकता पंप सक्शन घेऊन डिस्चार्जही करतोय. तर आता आम्ही हळूहळू त्याची स्पीड वाढवून योग्य प्रकारे तो हाय आरपीएम वरती चालतोय का नाही ते आम्ही चेक करतोय. ते आता आमचं चेक करून झालेलं आहे. आता आम्ही त्याचं प्रेशर टेस्टिंग करणार आहे. हा प्रेशर गेज आहे तो आता पंपाच्या डिस्चार्ज साईडला आम्ही लावणार आहे. तर लावून झालेला आहे व हळूहळू प्रेशर वाढवत आहे. तर आम्ही जवळपास 7 बार पर्यंत प्रेशर नेऊन त्याची टेस्टिंग केलेली आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा.